कोकण म्हटलं की निसर्गाची खाण. तसेच कोकणातील विविध असे निसर्गाने तयार झालेले धबधबे, त्यामधील एक आंबोलीचा धबधबा. आज आपला प्रवास कुडाळ सावंतवाडी मार्गे आंबोली बेळगाव असा आहे आणि आपण लाल महावरीने जात आहोत. तर आपला प्रवास करत असताना आपल्याला रस्त्यामध्ये आंबोलीचा धबधबा भेटणार आहे. आता बघू आपण निसर्गाचं कसं कसं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आंबोली घाट म्हटल्यानंतर लाल परीचा प्रवास पूर्ण वळणावळणाचा असतो. प्रत्येक ठिकाणी वळण आपल्याला मिळत जातं बघा. तसेच निसर्गाची विविध झाडे, डोंगर यांचं दर्शन. तसंच आंबोलीचं म्हटल्यानंतर पूर्ण धुक्याचं वातावरण असतं. इथे बघा तुम्ही समोर पाहू शकता पूर्ण डोंगर रांगा असे धुक्याने पूर्ण व्हाईट झालेले आहेत. पण काय पण सांगा, माझ्या लालपरी आणि तिचा प्रवास अतिशय सुखदायी आणि आनंददायी असतो. कोणतेही टेन्शन नाही, काय नाही, मस्तपैकी प्रवास असतो. बघा अशी वेडीवाकडी वळणं, प्रत्येक वळणावर काळजीपूर्वक असे लालपरीचे ड्रायव्हर प्रवाशांची काळजी करत असतात. पावसाळ्यात म्हटलं तर अजून मजा येते लालपरीने प्रवास करायचा, कारण सगळं आपलं निसर्ग पूर्ण हिरवागार शालू पांघरलेला असतो. असं काय नवचैतन्य उजळलेलं असतं बघा. सगळे प्रवासी मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत सफर करत असतात. प्रवासात मात्र खूप असं मजा येते, कारण असं वाटतच नाही की आपण कुठे बसले प्रवास हे करतो आहे असं. कारण ते एवढं निसर्गाचं सौंदर्य बघून ना असं भारावून जातो ना आपण, की आपला लक्षच पूर्ण खिडकीच्या बाहेरच असतो. पावसाळा म्हटलं तर आंबोलीच्या धबधब्याला एवढी प्रचंड गर्दी असते ना, आणि त्यात करून गणपतीच्या सीझनला लोक भरपूर येत असतात. पूर्ण डोंगर रांगा असं धुक्याने दाटून गेलेलं आहे. हे असं सौंदर्य बघून कोण नाही त्याच्या प्रेमात पडणार. प्रत्येक क्षणी तुम्हाला असंच वाटत राहील की मोबाईल काढावा, चित्रीकरण करावं. बघा घाट माथ्याला असं गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत बघा. आणि असं मजा येते मात्र प्रवास करताना, भरपूर मजा आली. हा एक माझा प्रवास होता, त्याचं मी चित्रीकरण केलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा थोडासा प्रयत्न आहे. तुम्ही पण असंच आंबोलीच्या धबधब्याचे तसेच आंबोली घाटाचे जाताना मजा एन्जॉय करू शकता. इथे छोटी छोटी माकडं पण तुम्हाला दिसतात बघा. त्यांना केल्ली असं बोलतात. ते मात्र त्यांच्यापासून सावध राहायचं. तुमच्या हातात एखादे खाद्यपदार्थाची पिशवी असेल, ते लोक खेचून घेऊन जातात. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक तुम्हाला लावलेले दिसतात, म्हणजेच वाहनांना योग्य ती दिशा मार्ग यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. प्रचंड खोल दरीतून हा बनवलेला रस्ता आहे बघा. किती खोल दऱ्या आहेत ते बघा.
अप्रतिम असं सौंदर्य आहे बघा निसर्गाचं. निसर्गामुळे आपल्याला मिळालेलं हे अप्रतिम सौंदर्य आहे. आणि आपण पैसे खर्च करून शिमला याला त्याला जातो. मला चित्रीकरण पण काढण्यासाठी मस्तपैकी अशी विंडो भेटलेली, फुल विंडो. मस्त चित्रीकरण माझं होत होतं मोबाईलद्वारे. वळणं मात्र खतरनाक आहेत. प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक वाहने चालवावी लागतात. पण काही पण सांगा, लहानपणीची जशी मजा यायची तसं हा प्रवास करताना मला खूप मजा आली. आणि हा मला एक आठवण म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता, म्हणून मी ते चित्रीकरण केलं आणि तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मी मित्रांनो. ना आम्हाला अशी सवय होती लहानपणी की मामाच्या गावी जाताना विंडोची सीट पकडायची आणि विंडोच्या बाजूला बसून मस्तपैकी ती झाडं मागे जाताना बघत राहायची. मग असं वाटायचं की आम्हाला की झाडं मागे जात आहेत की काय, पण झाडं तिथेच असायची. आपली गाडी पुढे जाते आणि आपल्याला वाटत असते की आपली झाडं मागे जात आहेत. हे ती खतरनाक असं वळण आहे बघा. आपण पुढून संपूर्ण गाड्याच्या रांगा लागतात. उंच उंच अशा डोंगरच्या कडा आहेत बघा. तुम्हाला थोड्याच वेळात पुढे आंबोलीचा धबधबा दिसणार बघा. मस्त अशी पूर्ण धबधब्याचा आपण व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे. ती खोल दऱ्या आहेत ते बघा. इथे जर माणूस एखादा खाली गेला ना तो गेला समजायचा. त्यामुळे इथे गाड्या चालवताना सावकाश काळजीपूर्वक चालवावं लागतं. हे बघा, जसं अशा सह्याद्रीची कडे असतात तसं उंच डोंगर होतात. एक नंबर असा सीन आहे बघा. पूर्ण दुःख झालं आहे. हा कसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा मला. आणि तुम्ही पण तुमचा असा एक प्रवास असेल तर तो व्हिडिओ मला टॅग करा किंवा सांगा कमेंट्समध्ये, लिंक पाठवा. एक नंबर असा सीन आहे बघा पूर्ण. मला हा प्रवास करताना खूप अशा मजा आल्या, खूप म्हणजे खूप मजा आली. कारण हा प्रवास मेन महत्त्वाचा म्हणजे मी लाल परीमधून करत होतो. बघा काय दृश्य आहे ते बघा. उंचकडे त्याच्या डोंगर वगैरे कसं धुक्याने दाटले आहेत. एवढी खोल दरी आहे ना ते काळजीपूर्वक वाहन चालवायचं. हे बघा छोटे छोटे माकडं आहेत. रस्ता खूप अरुंद आहे असा, म्हणजे गाड्यावर जाणार ते असं हे नाही, पण काळजीपूर्वक गाड्या चालवाव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी 2-2 फुटावर वळण आहे. कसा रस्ता बनवला असेल विचार करा. एवढ्या खोल दरीत
कसं खोदकाम केलं असेल, कसं बनवलं असेल, कसा मार्ग शोधला असेल, त्यावेळच्या लोकांची कशी विचारसरणी होती. हे बघा असं रॅलिंग लावलेलं आहे म्हणजे कड्यावरून खाली कोणी बसून जाऊ नये किंवा काय. किती खोल दरी आहे बघा. खूप मजा आली बघा. पूर्ण धुकं दाखवलं, पूर्ण धुकं त्या धबधब्याजवळ येतोय ना, पूर्ण धुक्याने दाटून गेले बघा. हे बघा किती उंच खोल दऱ्या कड्या आहेत, असा रस्ता बनवला बघा. वाव. तुम्ही विचार करा मी कशी हे केलं असेल, व्हिडिओ बनवला असेल तर. मला ते तुमच्यापर्यंत सर्व हे निसर्गाचं देणं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. पूर्ण निसर्गाचे जे बनवलं आहे निसर्गाने. वाव, पूर्ण धुकं झालं आहे बघा. सगळं पूर्ण झाडं बिडं धुक्याने मागे गेले, दाटून गेले, काय दिसत नाही आहे समोर. मात्र खतरनाक असे आहेत. काही काही ठिकाणी स्पॉट बनवले आहेत जसं पर्यटन लोकांना येऊन तिथे थांबून निसर्गाचा आनंद घेता येईल अशा ठिकाणी असं हे बनवून ठेवलं आहेत बघा. गाणं पण मस्त लागलं आहे. आजी सोनियाचा दिन. खरंच सोनियाचा दिनच चालू आहे माझा असं वाटतंय मला हे सर्व पाहून. सर्व पाहून असं कोण नाही निसर्गाच्या प्रेमात पडेल. तुम्ही पण या ठिकाणी जाताना प्रवास करताना तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी मोबाईलकडून चित्रीकरण करत राहणार. असा हा सीन आहे. खूप मजा आली सगळं बघून. असं सावंतवाडी वनविभाग हे बघा प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावला. आता आपल्याला धबधबा दिसतो. खूप गर्दी झाली गाड्यांचे लाईन लागले. पर्यटकांना थंडी लागली तर कांदा भजी डिश इथे सावधगिरी राहावं लागतं. इथे ना काय करतात ते लोक ना आधी भज्या बिज्या वगैरे काढून ठेवतात ॲडव्हान्समध्ये आणि तेच परत तेलात टाकून परत तळून देतात. त्यामुळे ते घेताना मात्र काळजीपूर्वक घ्या. पूर्ण गाड्यांच्या रांगा लागतात. मस्तपैकी धबधबा हे मला तर खूप मजा आली. सांगायचं म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी मोबाईलकडून चित्रीकरणच करत होतं. सर्व वळणं बघून असं वाटतंय ना जायचं. तुम्ही पण या मार्गाने प्रवास करत असाल ना तुम्ही पण
रस्ता धुक्याने मारला आहे. प्रत्येक 2-1 मिनटं अंतरावर वळण, 1 मिनटं अंतरावर. अशा प्रकारची जुनी गाणी ऐकायची आणि प्रवास करायचा अतिशय खूप मजा येते बघा. काय सीन आहे ते बघा. तुम्ही पण आलात ना, खरंच तुम्ही असं बघून हे म्हणशाल की आपण कुठेतरी याला आलो आहे, असं शिमला वगैरे तिकडे आलो आहे की काय. एक नंबर असं दृश्य आहे. किती खोल तरी आहे ते बघा. कसा रस्ता बनवला असेल विचार करा. मोबाईलने पण नजर हे होत नाही बघा. पूर्ण एवढी खोल दरी आहे. रेग्युलर याच रूटला असतात. अरे वाटत इथे एक मस्त मंदिर आहे. मंदिरमध्ये जाऊन दर्शन पर्यटक घेत असतात बघा. आता आपण घाट चढून वरती आलो. पूर्णाच्या वरती पोचतोय. आंबोली बस स्टँड. उंचावरून निघाले पूर्ण. बसमध्ये सगळे प्रवासी बघा कसे आहेत. शांत बसून मस्त की मजा घेत आहेत बघा. बऱ्याच ठिकाणी पावसामध्ये ना तिथे दरड वगैरे कोसळण्याचा संभव होतो. त्यामुळे आपण प्रवास करणं एकदम काळजीपूर्वक करायचा. कारण बऱ्याच ठिकाणी रस्ता पण खचलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी दिशादर्शकही लावले आहे, जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये. कारण एवढं असतं धुक्यामध्ये ॲक्सिडेंट पूर्णपणे आपण घाट चढून आपण वरती आलो बघा. असं वाटतंय तेव्हा. वा, हा आंबोलीचा धबधबा आहे बघा. तसे लोक एन्जॉय करतात बघा. एक नंबर असं दृश्य आहे. काही ठिकाणी असं हे बनवलं आहे, त्याने साखो बनवलं आहेत जेणेकरून ते आपण समजून घेऊ शकतो. हां, वा, तर ते पाऊस भरपूर पडतोय बघा. बघा तुम्ही आणि तुम्ही सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आहे ते लाईक करू शकता. तुमचा पण प्रवास माझ्यासोबत शेअर करा. धन्यवाद. माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. माझा व्हिडिओ
सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बघा काय दृश्य आहे ते. थोडं आपण सावधगतीने धबधब्यांचा आनंद घ्यायचा, कारण वरून दगड कोसळण्याचा मोठा संभव असतो.